नमस्कार. आज आपण निमज या गावामध्ये आलेलो आहोत आणि आपली विद्यार्थिनी आहे अक्षदा. तर तिला आपल्या अभ्यासाचा खूप छान प्रकारे फायदा झाला आहे आणि यावर्षी बोर्ड एक्झाममध्ये तिने खूप छान मार्क्स मिळवले आहेत. तर आपण तिच्याकडनं आणि पालकांकडनं थोडंसं जाणून घेऊयात की त्यांना कशा प्रकारे फायदा झाला. तर तुझं नाव सांग ना बाळा. अक्षदा आत्माराम डोंगरे. ओके. आणि तू राहायला कुठे आहेस बाळा? निमजमध्ये. आणि तू शाळेला पण निमजमध्ये होतीस. ओके. सेमी माध्यमाला की मराठी माध्यमाला? मराठी माध्यमाला. बरं. आपण जो जाधव क्लासेसचा अभ्यास तुला दिला होता तर परीक्षेचे साधारण किती दिवस अगोदर दिला होता बाळा? 10-15 दिवस अगोदर. ओके. आणि तुला साधारण अगोदर किती मार्क्स होते बाळा? मला 70% होतीस. ओके. आणि तू जेव्हा एक्झाम दिलीस त्यानंतर तुला किती पर्सेंटेज मिळाले? 80%. 80%. ओके. तू खुश आहेस? हो. ओके. आणि तुला कुठल्या कुठल्या विषयांमध्ये फायदा झाला बाळा? मॅथ, सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी. ओके. समजा विज्ञान विषय आपण म्हटलो तर त्यात तुला काय फायदा झाला? कन्सेप्ट लक्षात राहिला, समजून गेल्या आणि वेळेला ओके. आठवलं. म्हणजे महत्वाचा मुद्दा असा की जे तू विसरत होतीस तर ते लक्षात राहायला लागलं. ओके. व्हेरी गुड. आणि बाळा बघ, इतर मुलांसाठी तुझा काय मेसेज असेल? त्यांनी पण क्लासेस जॉईन करावे, त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. नक्की. म्हणजे आपल्या सिस्टीम मधलं तुला काय आवडलं नेमकं? ऑनलाईन प्रोसेस आणि ॲप्स आणि अभ्यासक्रम. ओके. म्हणजे अभ्यासात घरी राहून पण करता येतो, कुठे जायची आवश्यकता नाही. त्यानंतर ऊन वारा पावसात कुठे बाहेर जायचं नाही. आपला अभ्यास कधीही करू शकतो, किती वेळा करू शकतो. नक्की. ओके. थँक्यू. त्यांचे पालक हे आहेत. भाऊ नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा ना. आत्माराम ठाकाजी डोंगरे. ओके. आणि तुम्ही कुठे राहता? आम्ही नियममध्येच राहतो. बरं. तुम्हाला आपल्या अभ्यासाचा फायदा झाला? 1 नंबर. ओके. आणि दीदीचं आता ऍडमिशन पण झालं? हा, अमृतवाहिनीला. म्हणजे याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. व्हेरी गुड. आणि मग इतर पालकांसाठी तुमचा काय संदेश असेल? नाही, त्यांनी याला जॉईन व्हावा. व्हायला पाहिजे. नक्कीच फायदा आहे. नक्की. कारण आपलं 10 ते 15 दिवसात देखील तिचे पर्सेंटेज वाढले. जवळपास 10% वाढले. 10% वाढले. कदाचित इतर मुलांचे वर्षात नाही वाढले. 15 दिवसात वाढले. 15 दिवसात वाढले. 10%. नक्की. चालेल. धन्यवाद.